नमस्कार मंडळी, हे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवर खुकेट ठरकी विचारांचे पण रुग्णांना झटक्यात सुतासारखे सरळ करणारे म्हणजेच अर्थात आपले डॉक्टर लागू आलेले आहेत. अहो डॉक्टर काय करताय? सरळ करते. आपण खलबत्ता आहे. तू दिमागी रुग्ण आहेस ना म्हणून. नाही मी ओके डॉक्टर, मी ओके आहे. काय नाही. कसे आहात डॉक्टर? आपण कसे आहात? नाही, प्रस्थानाला जरा तुम्ही भोचक केली माझी, पण मला काही घंटा फरक पडत नाही. मी होतो तसाच आहे, उत्तम. नाही ते दिसतच आहे तुमचं. ते दिसतंय तुमच्या ह्याच्यावर ना. आता आपण प्रेक्षकांना आज आपला मूळचा विषय. एक मिनिट डॉक्टर, रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही प्लीज. काही लोक बघत आहेत आपल्याकडं. तर आज आपला मूळचा विषय आहे थंडी. तर आज आपण डॉक्टरांकडे जाणून घेणार आहोत की थंडीवर काय उपाय केले पाहिजेत किंवा काय सल्ले ते आपल्याला देतील की ज्यांनी आपली थंडी कमी होऊ शकते, आपण त्या आजारपणातनं बाहेर येऊ शकतो. तर डॉक्टर, सर्वात प्रथम आम्हाला तुम्ही सांगा की थंडीमध्ये काय घेतलं पाहिजे? मी रोज 2 कणाकण घेतो. पेग. हा पेग. आपण फॅमिली शो आहे हा. फॅमिली सोबतच घेतो मी. फॅमिली बसून बघते हा शो. फॅमिली सोबतच बसतो मी. मला काहीच अर्थ वाटत नाहीये, तुम्ही लक्ष देऊ नका. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर, मला तुम्ही हे सांगा की कपलला तुम्ही सल्ला काय देता थंडीचा? कपलला काही सल्ला द्यायची गरज नाही, कारण का त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. नाही हो आलं लक्षात. त्यांच्याकडे घर आहे, सुख आहे, त्यांचं नवीनच लग्न झालं, सगळं मला मान्य आहे. मी माझ्या थेट दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. तुम्ही सिंगल लोकांना काय सल्ले देतात? सिंगल लोकांना माझा हाच सल्ला राहील की तुमचा जो आहे बल्ला तो तुम्ही वापरा, म्हणजेच तुम्हाला मिळेल. नाही म्हणजे नाही, बल्ला म्हणजे ते क्रिकेटचं म्हणत आहेत की तुम्ही ग्राउंडवर क्रिकेट खेळा, त्याचा बल्ला वापरा. तिथं बॅटिंग करा. लाकडी बल्ला. हो नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. वापरा तुमचा बल्ला, म्हणजे तुम्हाला पण मिळेल. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे बोलतो आणि मी जेव्हा कट करतोय तेव्हा तुम्ही थांबा. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे बोलतोय. मजा येते. एकच मिनिट. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा पारिवारिक शो आहे. कुठे परिवार? कुठे? नाही परिवार बघतोय तिथनं बघतोय. परिवार चहा. माणसं विनोद इथं खपलेच जाणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो, तुम्ही तुमच्या सीमेवर राहा. सीमेवर राहायचे? कुठे सीमा? तिच्यावर राहायचे? कुठे सीमा? कुठे सीमा म्हणजे ती सीमा नाही, सीमा लाईनीवर राहा. लाईनवर लाईन मारायची, सीमावर लाईन मारायची, चालेल ना? कुठे लाईन म्हणजे सीमा लिमिट क्रॉस करू नका, शब्दांचे लिमिट क्रॉस करू नका. आणि मी जरा एक संकल्प केला की शांत राहायचं. तुम्ही प्लीज ते मला राहू द्या. मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगा की थंडीमध्ये होठ कोरडे पडतात, ते होठ कोरडे न पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? इम्रान हाशमी. म्हणजे त्याचं काय? भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा लगे अबरसा मुझे एक मिनिट थांबा. इम्रान हाशमी चालू व्हायचं लगेच. नाही एक मिनिट. इम्रान म्हटलं की चालू, थांबत नाही तो. इथं तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलंय की लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे शो बघतात. लहान मुलं होतात कशामुळे? चालू झाल्यामुळे तर लहान मुलं होतात ना. परिवार वाढतो कशामुळे? इम्रान हाशमी याचा शब्द नाहीये. मी असं विचारतो, थंडीमध्ये जेव्हा आपले होठ कोरडे पडतात, सुकतात, तेव्हा काय उपाय केला पाहिजे? मी उपाय दिलेला आहे. तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळा. भीगे होठ तेरे. डॉक्टर, अच्छा, पहिलाच एपिसोड आहे. अच्छा, प्लीज लोक बघतात, काय असेल तो व्यवस्थित उपाय सांगा. ते कसं असतं, ती हिरवी डबी असती बघा, ती घ्यायची, अशी असं करायचं आणि मस्त असं. लिप बाम का तंबाखू बार आहे? नाही, लिप बामच. किती वेळ चालू ठेवा? ब्लँक का झालं तुम्ही? अशी ब्लँक नाही झालो. तिथं हे असून सगळं प्रश्न असून तुम्ही ब्लँक होताय? ब्लँक तुम्ही केले मला. अच्छा. तुम्ही प्लीज चांगले सल्ले द्या लोकांना. गरम पाणी पिळा, त्याच्यात आलं टाका. आता मुद्द्यावर आला. लिंबू पिळा, शॉट मारा, काढा. काढा घाला. नाही मला हे नकोच आहे. काढा घाला असली तुम्ही बोलू नका. तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे आणि मला याच्यात काहीच अर्थ वाटत नाहीये. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळूया, सरळ लोकांच्या प्रश्नांकडे वळूया. काय कुठं बसवलंय मला काहीच अर्थ वाटत नाहीये. पण आपण आता लोकांच्या प्रश्नांकडे वळूया. अच्छा, लोकांचे प्रश्न बघू. मला प्रश्न पहिला, कमलेंद्र गार आहे. अरे गार का राहते थंडीत? गरम हो. मी उपाय दिले. कसं गरम व्हायचं? एक मिनिट. कमलेंद्र गार आहे नाही,
कमलेंद्र गारे असं नाव आहे नाही नाही, त्यांचं. मला त्याचा प्रश्न तुम्हाला- तुम्हाला पहिला गरम हो. कसं काय करायचं आता काय? तुम्ही भयानक त्रास दिलाय, खरंच त्रास होतोय मला. मग प्रश्न घ्या ना प्लीज. घ्या ना, एक प्रश्न घ्या ना प्लीज. परेशान एक केले प्रश्न, एक प्रश्न. मला- हिंदी नका बोलू, एक प्रश्न घ्या. बोलू प्रश्न काय? बघा 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 ना. तुम्ही प्रश्न दाखवतो का दुसरंच काहीतरी नाही दाखवतो? नाही प्रश्न बघायचे होते ना. हा, हा नाही ठीक आहे. आता काय इच्छा नसताना मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो. अच्छा अच्छा पुढचे प्रश्न आपल्याला विचारणारे आहेत आंबट चाटे. अच्छा, आंबट चाटे. हा. तर त्यांचा असा प्रश्न आहे की हा. थंडीमध्ये 2 गोदाड्या घेतल्या पाहिजेत का, आणि जरी 2 गोदाड्या घेतल्या तरी अंगामध्ये एक हुरहुरी भरते, तर त्याच्यावर काय उपाय? असं नका करू. लोचा आहे, लोचा या माणसामध्ये लोचा आहे. काय म्हणजे- विचारते प्रश्न? म्हणजे? अहो 2 गोदड्या घेऊन उपयोग नाही, गोदडीत 2 जण पाहिजेत. हा? हो. तुम्ही काय सल्ले देताय लोकांना? नाही, आंबट चाटांना मी आज सल्ला देतोय. खरं आंबट चाटे, तुमचं आडनाव चाटे, तुम्हाला सल्ला द्यायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही चाटाचाटी केली पाहिजे. आंबट चाटे. मी आता महत्वाच्या प्रश्नाकडे येतोय, अच्छा तर तुम्ही काहीतरी फालतू उपदेश देऊ नका. अच्छा आता खूप महत्वाचा प्रश्न आहे, अच्छा आणि आपल्याला आता हे महत्वाचे प्रश्न विचारणारे गृहस्थ आहेत. अच्छा अमर फुसकुले. अच्छा हा, तर अच्छा, सॉरी सॉरी. कोणाला बसवले? तर त्यांचा प्रश्न असा आहे हा. की आता जो नवीन व्हेरिएंटर आलेला आहे हा अमूर खॉन, हा तर हा जो नवीन व्हेरिएंटर आलेला हा, हा, हा. आहे, तर त्या व्हेरिएंटर मुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतं. अच्छा, तर त्या लॉकडाऊन मध्ये आपण काय उपाय केले पाहिजेत बाबा? तुमचा वेरियंट कुठला आहे? सॉन लिओन का? अहो ते होमर कॉन असं नाही, होमर आहे कॉन आहे. हा माय मिस्टेक, माझी चुकी झाली. किती मी mistake sorry- करतात, हा? नाही, नाही, मी एका sorry interview म्हणतो. मध्ये. नाही, नाही, मी सॉरी हा, हा, हा. म्हणतो. जो काही तुम्ही आता नाव घेतलं, तो जो काही व्हेरिएंटर आलेला हा, हा. आहे, तर तो व्हेरिएंटर मुळे पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. नाही, अमर फुसकुल्यांना मला एवढाच सल्ला आहे की तुम्ही अशा घरात बसले बसले फुसकुल्या सोडू नका. लॉकडाऊन वगैरे काही होणार नाही. थंडी आहे, जरा तुम्ही थंड घ्या, नाही तर आपण दोघं मिळून थंड घेऊया. दोघे एवढंच मला सांगायचे. तुम्ही असले कधी फुसकुल्या सोडू नका. असल्या फुसकुल्या सोडल्या तर तुम्ही अमर राहणार नाहीत. 1-2 मिनिटं थांबा, कट करा जरा. आता हे माझ्या संशक्तीच्या अक्षरशः पलीकडे गेलेले हा. आणि मी तुमचा निरोप घेतो आणि तुमची का तुम्ही पुन्हा एकदा- मारताय का काय? नाही नाही, निरोप मी घेताय? नाही, मी तुमची पुन्हा एकदा माफी मागतो, कारण का आता मला प्रेक्षकांचे जोडे पडतील. तर डॉक्टर लागू मी तुम्हाला हात जोडून तुम्हाला सुद्धा विनंती करतो की तुम्ही आम्हाला आणि आमच्या कार्यक्रमाला कृपया लागू नका. नाही, माझं नावच लागू आहे, मी नाही लागतोच. नाही, तुम्ही या आता. अच्छा. आणि दर्शको, मी परत तुमची माफी मागतो. अच्छा. पुढच्या भागात आपण भेटूच. हा. आणि म्हणजे माझी जीभ पण जड झाली. हा. मी येतो. तुम्हीच येता, या या तुम्ही या. नाही नाही, तू ये स्टुडिओ माझं, मी कुठं उठते, चला. बाय करू का एकदा? बाय. चल रे. सॉरी. नवीन बोलवा जरा चांगले. डोक्याला ताप इथं आमच्या. नवीन 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 आलो, नवीन.